मी आज तुम्हाला राखी, गणपतीसाठी डेकोरेशन, आणखी बऱ्याचशा वस्तू, ज्वेलरी मेकिंग सगळं याच साहित्यातून बनते. त्यासाठी साहित्य दाखवून राहिले. ते सगळं मण्याच्या लढा वगैरे आहेत. त्यामध्ये डोलीचे दोरे आहेत. त्यानंतर हे सगळ्या प्रकारचे असे स्टोन आहेत. स्टोनची लेस आहे, मणी आहे, टोकरं आहेत, पम्पम बॉल आहेत, स्टिकर आहेत. सगळ्या कलरचे मणी जे आहेत त्यातली एक एक लड काढून घ्यायची आणि तुम्ही त्यापासनं राखी, ज्वेलरी मेकिंग, गणपतीसाठी मागचे डेकोरेशन, तोरण सर्व काही बनवू शकता. तर मी थोडक्यात तुम्हाला यातून राखे बनवून दाखवणार आहे आणि तुम्ही थोड्या प्रमाणात सामान आणून तुम्ही याचा राखीचा व्यवसायसुद्धा करू शकता. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला काही राख्या बनवून दाखवणार आहे. तर शेवटी आपल्या कल्पकतेप्रमाणे बनवू शकतात. आता 11 इंच लांब आपल्याला जो डोलीचा दोरा असतो तो घ्यायचा याच्या वेळी. त्यानंतर एक जे फूल आहे आपलं, ते फूल मी यामधलं घेतलेलं आहे. गोल्डन कलर, गोल्डन सिल्वर दोन्हीमध्ये येतात सॅटिन रिबिनचे. तर हे फूल ठेवले. त्यानंतर त्यावरती एक गोंडा चिटकवला आणि एक व्हाईट कलरचा मणी चिटकवायचा आणि त्याला जी आपण दोरी आधी चिटकवलेलीच आहे, तर दोरीवरती कागद ठेवून ही झाली राखी. आपल्या 2 राख्या तयार झाल्या. एकाला मी रेशीम दोरा लावला, एकाला डोलीचा लावला. आता त्यानंतर एक दोरीतून जे ओवून दाखवलं पम्पम ते दाखवते. त्याआधी आपल्याला साईडने जे आपण टोकरासारखं आहे ते घेतलेलं आहे. त्यानंतर एक पांढरा मणी घेतला आणि जसे आपण कल्पकताही आपल्या जसं आपण ॲडजस्ट करू तसे तयार होते राखी. आपण एक डिझाईन असं मणी ठेवून तयार करून बघायची. त्यानंतर व्हायची एक दोरा घ्यायचा, त्याला सुई, साध्या दोऱ्यात सुई ओवायची आणि त्याला फक्त तो दोरा आल्हादी बांधायचा, म्हणजे ओवण्यासाठी त्रास जात नाही छोटे मणी वगैरे. कारण सगळ्यात मोठा प्रश्न तो असतो. आणि अर्ध्या राख्यांचा प्रॉब्लेम काय येतो की साईडनं त्या राख्या मणी उसवून जातात, म्हणून ते उसवून न जाता त्याला मध्ये कापून आपण एक गाठ मारायची असते. ते पाहते किती सोपे, फास्टमध्ये व्हिडिओ केला म्हणूनच नाही, तशी पण ही करण्यास सोपीच आहे. सुईत फक्त ओवायची आणि त्या सुईच्या दोऱ्यानेच आपल्याला त्या मोठ्या जाड दोऱ्यामध्ये ती घालायची. कोपऱ्यावरती दुहेरी दोरा असतो, तिथे फक्त एक हलकीशी गाठ मारायची दोऱ्याची आणि ती ओवायची. आता ही आपली ही राखी तयार झालेली. अशा प्रमाणात आपण या राख्या तयार करू शकतो. आता तो दोरा जो आहे तो साईडचा काढायचा आणि याला असे साईडने अशी गाठ मारून घ्यायची, म्हणजे जे मणी असतात ते आपली बिलकुल निसटत नाही. आता हे पाहिजे 2 राख्या आपल्या तयार झालेल्या. तर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या मी आणखी 2-3 प्रकारच्या दाखवते. तशा मी खूप प्रकारच्या बनवल्या, ऑर्डर घेतलेल्या आहेत. पण आता तुम्हाला एवढ्या सहज असं एवढ्या दाखवणं शक्य नव्हतं माझ्याच्याने, म्हणून मी तुम्हाला फक्त डिझाईन्स दाखवते. तुम्ही तशा कल्पकतेप्रमाणे त्या बनवू शकता. तरी कोणाची इच्छा असल्यास मला तुम्ही कमेंट सांगा, मी तुम्हाला तशा प्रकारची राखी बनवून दाखवेल. सामान तुमच्यासमोर सर्व काही आहे. पाईप क्लीनरची सुद्धा राखी बनते, फुलं वगैरे करून बघितले तर त्या पाईप क्लीनरने कार्टूनची बनते. आता मणी वेगवेगळ्या प्रकारचे मणी घ्यायचे आणि आपण याच्या अशा राख्या तयार करायच्या. आणि त्यानंतर 12चा बंच झाला की तो एक बंच आपला असा तयार. आपण तो बंच जो तयार केला तो मग असा बांधून घ्यायचा. बघा 12चा बंच तयार झाला. त्यानंतर मी पाईप क्लीनरचा कृष्णाचा हार केला. हा एक कृष्णाचा हार केला. तुम्ही ज्वेलरीसुद्धा एक यापासून बनवू शकता. आता मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दोऱ्याचं दाखवत आहे. तर तुम्ही अशा डिझाईन्स तयार करून ते विक्रीला ठेवू शकता. त्यानंतर कागदाच्या पॅकिंगमध्ये मी सांगितलं कसे ठेवायचे, तेही तुम्हाला दाखवून दिल्या. त्या पॅकिंगमध्ये मी सगळ्या लावलेल्या आहेत. तर अशा ऑर्डर घ्यायच्या आणि तुम्ही त्या, आता या ऑर्डरच्या अशा मी आता बघा हे छोट्या छोट्या वेगवेगळ्या कल्पकतेप्रमाणे आपण एकदा सुरुवात केली की आपण छोट्यातून सुरुवात करा आणि व्यवसाय वाढवा. आता ही वेणी तयार केली आणि त्यावरती स्टिकर चिटकवले. आता यामध्ये आपल्याला सगळं सामान रेडीमेड मिळते, फक्त आपल्याला पॅकिंग करून आणि थोडंसं आपल्याला आपली कल्पकता वापरून यामध्ये आपण हे सगळं तयार करू शकतो. राख्या, ज्वेलरी, डेकोरेशनचं, तोरण. तुम्हाला यातलं काय बघायची इच्छा आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की तयार करेन. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा
व कमेंट बॉक्समध्ये माझ्या व्हिडिओबद्दल तुमचे चांगले वाईट जे काही मत असेल ते अवश्य सांगत जा. म्हणजे आम्हालाही उत्सुकता वाटते की कोणी आपला व्हिडिओ बघून त्याबद्दल त्यांचं मत त्यांनी सांगितलं. राख्या कशा वाटल्या आजच्या अवश्य सांगा. व तुम्ही कुठून बघतात हा व्हिडिओ ते सुद्धा सांगा. म्हणजे माझा व्हिडिओ किती दूरपर्यंत बघितला जातो मला याचासुद्धा अंदाज येईल. व या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठली राखी आवडली मला अवश्य सांगा. आणि छोट्या मुलांसाठी काय लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारच्या राख्या तुम्ही बनवू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट करा.